सर्वांना नमस्कार. मी मकरंद घोडके. मेट्रो न्यूजच्या संवाद या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली आहे आणि आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. आज या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं माझ्यासोबत आहेत शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गेले 2 टर्म कार्यसम्राज्ञी आमदार मोनिकाताई राजाभाऊ राजाळे. मॅडम, स्वागत आहे आपलं. नमस्कार. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा यावर दबदबा आहे, वर्चस्व आहे आणि या मतदारसंघामध्ये शासकीय योजना असतील, वेगवेगळे प्रकल्प असतील, विविध उपक्रम असतील, ते प्रभावीपणे राबवून जनतेचा पाठिंबा मिळवण्याचं काम आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी केलं आहे. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची सरशी या ठिकाणी होतीये. मॅडम, मला एक सांगा की या मतदारसंघामध्ये अगोदर प्रतिनिधित्व करणारे आपले दिवंगत पती राजाभाऊ राजाळे यांच्या संकल्पनेतील एक विजनरी असा मतदारसंघ त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांचंच कार्य आपण पुढे चालवतोय का? खरं तर राजीव राजाळे हे 2004 ते 2009 या टर्ममध्ये आमदार होते. मी स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळे आणि आर्किटेक्ट असल्यामुळं बरोबर एक जसं आर्किटेक्टचं एक विजन असतं, कुठली एखादी गोष्ट आपल्या नजरेत आणि आर्किटेक्टच्या नजरेत एक वेगळं असतं. तर मतदारसंघामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा असा होता की आमचा ऊसतोडणी कामगारांचा मतदारसंघ आहे आणि दुष्काळी आहे आणि त्यामुळे इथले जे मूलभूत म्हणजे विकास करून म्हणजे रस्ते सभामंडप बांधून विकास होत नाही. तर त्यासाठी कायमस्वरूपी किंवा पुढच्या 25, 30, 50 वर्षाचा विचार करून मतदारसंघामध्ये आपल्याला पाणी असेल, रस्ते असेल, ह्या मूलभूत गोष्टीत आहेत, वीज असेल, परंतु तरुणांना रोजगार असेल किंवा कन्स्ट्रक्टिव्ह काही आणि लाईफ लॉंग असं जे आपल्याला काय करता येईल असं त्यांना वाटायचं. म्हणजे शेवटी पाणी आले बंधारा तर शेती असेल, तिथे त्याला शेतीला जोडून येणारे उद्योगधंदे असेल आणि कायमस्वरूपी या भागातील तरुणांना रोजगार कसं मिळेल यासाठी खरं तर त्यांना वाटायचं की एखादी चांगली MIDC आमच्या तालुक्यात आली पाहिजे. बरोबर. या दृष्टीने त्यांनी पावलं टाकली होती. हो, या भागातले जे प्रश्न आहेत, मूलभूत समस्या आहेत, त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न केला आणि या सगळ्या माध्यमातून राजीव राजांच्या जे त्यांनी कार्यशैली आपल्याला घालून दिली होती त्या पद्धतीने आपण काम करतायत. एक कुटुंब सांभाळत असताना आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या चालवत असताना कसं तुमचा दिनक्रम कसा आहे? दिवसभर किती वेळ तुमचा कामात याच्यात जातो? खरं तर सकाळी 7 पासून जे लोकांना भेटण्यापासून सकाळी 7 पासून सुरू होतो. एक आमचा दौरा असतो मतदारसंघातील काही सार्वजनिक कामं असतील, वैयक्तिक भेटीगाठी असेल, एक सकाळी 7 पासून तर रात्री 9 पर्यंत असं शेड्यूल ठरलं असतं. म्हणजे कधी वेगवेगळ्या म्हणजे रोजचा दिनक्रम काही एक ठरलेला नसतो. बरोबर. कधी वैयक्तिक भेटीगाठी असतात, कधी सभा असतात, कधी उद्घाटनं असतात. त्याप्रमाणे म्हणजे खरं तर एखादा नोकरदार जसं 10 ते 5 काम करतो तर राजकीय मंडळींना कुठलाही टाइम टेबल नसतं. बरोबर. आणि त्यामुळे पूर्ण वेळ गेल्या 2012 पासून मी लोकांच्या संपर्कात आहे की आमचा दिनक्रम एक ठरलेला. सकाळी 7 पासून एखादा दिवस ऑफिसला बसायचं, सोमवारी मी शेवगावला असते, बुधवारी पाथर्डीला असते आणि इतर वेळेस मतदारसंघात गाठी भेटी कार्यक्रम चालू असतात. शेवगाव पाथर्डीचा विषय निघाला. लोकांचा असा आरोप आहे तुमच्यावर की तुम्ही पाथर्डीकडे जास्त लक्ष देता, शेवगावकडे कमी देता. काय सांगाल? तसं काही नाही. की आपण जर बघितलं असेल तर सगळं ओपनली आहे. शेवगावला मी माझं माहेर समजते. भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते 2014ला पक्षात आल्यानंतर त्यांनी अतिशय भरभरून प्रेम केलेलं आहे, सहकार्य केलं म्हणून मला 2दा संधी मिळाली. बरोबर. पाथर्डी माझं सासर आहे त्यामुळे दोन्ही तालुक्याला शेवटी आईला दोन्ही मूल सारखे असतात. आई कुठे भेदभाव करत नाही मुलांमध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की विरोधकांचं काम असतं की तालुक्याचं आपल्या मातीतलं हे असं बोललं जातं, परंतु शेवटी जेव्हा लोकांनी निवडणूक झाली, रिझल्ट लागला, ते लोकप्रतिनिधी हा एका पक्षाचा नसतो, तो पूर्ण त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतो. आणि त्यामुळे मी गेल्या 10-12 वर्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं समाधान कसं होईल, काम कसं होईल यासाठी प्रयत्न केला आणि कधी निधीच्या बाबतीत असेल, कामाच्या बाबतीत शेवगाव पाथर्डीमध्ये दुजाभाव केलेला नाही. बरोबर. पण मग लोक असं म्हणतात की आता जसं पाथर्डीला प्रॉपर रस्ते झाले तसं शेवगावचे रस्ते कधी होणार आहेत? शेवगावमध्ये काय रस्त्यांच्या बद्दल काही चालू आहे काम? शेवगावचा आता हॅमच्या अंतर्गत आमचा तिसगाव ते गेवराईपर्यंत हा जवळपास 200-250 कोटी रस्ता आता मंजूर होऊन त्याचं वर्क ऑर्डर होणं बाकी आहे. तो 4 पदरी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे.
तसेच पांढरी पुलचा असे 3 रस्ते आम्ही दिले होते, पण पहिल्या टप्प्यामध्ये हा मंजूर होऊन त्याच्यावर निधीची तरतूद झालेली आहे आणि भविष्यात होतील. विशेषतः नितीनजी गडकरी साहेबांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे की औरंगाबाद पासून पुणे, तो आमच्या शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील बहुतांश गावामधून जातो. बरोबर. त्याचा DPR फायनल झालेला आहे. भविष्यात तो एक मोठा 6 पदरी लेनचा रस्ता झाल्यानंतर आमच्या भागातील विकासाला खूप मोठी चालना मिळणार आहे. एक दळणवळणाचं खूप मोठं माध्यम शेवगाव पाथर्डीमध्ये आहे. शेवगावची नगरपालिका 7-8 वर्षापूर्वी झाली. पूर्वी ती ग्रामपंचायत होती आणि पाथर्डीच्या तुलनेत लोकसंख्या आणि भौगोलिकदृष्ट्या शेवगाव शहर खूप मोठे आहे. आणि पाथर्डीची नगरपालिका मला वाटतं 80-85 साली झालेली आहे. आणि तेव्हा नगरपालिकेला येणारा निधी आणि ग्रामपंचायतला येणारा निधी यामध्ये बरीचशी तफावत असते आणि म्हणून थोडंसं पाथर्डी डेव्हलप झालेलं दिसतं. पण असं काही नाही. आता हळूहळू नगरपालिका झाल्यानंतर पाणी योजना आमची मंजूर झालेली आहे आणि म्हणून कामं आता भविष्यात होतील. मेन गोष्ट त्या भागातली अशी आहे की तिथे पाणी, जायकवाडीचं जे पाणी आहे, तर ती जी आपली जी योजना आहे जायकवाडीची पाणी योजना, तर ती पुन्हा हे झाली पाहिजे, पुनर्स्थापित झाली पाहिजे, विस्तारीकरण झालं पाहिजे. हे कधी होणार आहे? पाथर्डी आणि शेवगाव ही पूर्वी 54 गावे आणि 2 नगरपालिका म्हणजे शेवगाव शहर आणि पाथर्डी शहर अशी ती योजना होती. ती महायुतीच्या काळातच म्हणजे 1996 साली झाली होती. आता एवढ्या वर्षानंतर त्या योजना थोडीशी कालबाह्य झालेली जुनी योजना असल्यामुळे आणि म्हणून मागच्या 2018ला शेवगाव नगरपालिका आणि पाथर्डी नगरपालिका अशा 2 योजना मंजूर झाल्या. बरोबर. परंतु दुर्दैवाने 19ला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि 2 वर्ष आमच्या या योजनेला थोडी स्थगित केली गेली आणि परत राजकारण झालंय मागे. यामध्ये निश्चित राजकारण झालेलं आहे. आणि नंतर पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्या माध्यमातून ही योजना झाली. आणि ही योजना होत असताना पाथर्डीचं काम जवळपास 50 ते 60% झालेलं आहे. शेवगावच्या योजनेला काही तांत्रिक अडचणी आल्या. ज्या एजन्सीला काम मिळालं त्यांनी फेक डॉक्युमेंट्स दिल्यामुळं त्यामध्ये वर्ष आमचं वाया गेलं. खरं तर शेवगावचं दुर्दैवानं म्हणावं लागेल की ज्यांनी नेतृत्व केलं 30-40 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि आज शेवगावला म्हणजे जायकवाडी शेवगावपासून जवळ असून शेवगावला 10 ते 12 दिवसाला पाणी मिळतं. कधी लाईटचे प्रॉब्लेम आले किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर ते पाणी 15 दिवसाला जातं. आणि त्यामुळे आमचा प्रयत्न होता की ही योजना लवकर व्हाव्या. अनेकदा राजकारण याच्यामध्ये झालं, काही स्वपक्षीयातील झालं, काही विरोधकांनी केलं आणि एक निगेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला की लोकप्रतिनिधी शेवगावला दुर्लक्ष करतात आणि पाथर्डीला देतात. परंतु मला आज तुमच्या माध्यमातून सांगावं असं वाटतं की ह्या योजनेची आता निविदा मंजूर झालेली आहे, एजन्सी फायनल झालेली आहे. येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये याला वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर साधारणतः 5 तारखेपर्यंत या योजनेचं काम सुरू झालेलं दिसेल शेवगाव नगरपालिकेचं पाणी पुरवठा. आता सत्ताधारी आणि विरोधकांची चर्चा करतोय. आता विधानसभेची निवडणूक येऊ घातली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होतोय. तुमचे जे परंपरागत विरोधक आहेत त्यांच्याशी सामना कसा करतायत मी आता? मी 2012ला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. पहिलीच माझी ती निवडणूक होती. मला नंतर जिल्हा परिषद उपाध्यक्षपद मिळालं, शिक्षण आणि आरोग्य विभाग मिळालं. मोठी संधी तुम्हाला मोठी संधी मिळाली जिल्ह्यात सगळ्या विभागाचा आणि विशेषतः ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद काय असतं पंचायत राजचा अभ्यास करायला मिळाला. तो माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. आणि परत 2014ला जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या, मी उभी राहिले, निवडून आले, त्यावेळेस माझे विरोधक वेगळ्या पक्षाचे होते. 2019ला परत दुसरे विरोधक होते, जे धाकणे साहेब असतील आणि घुले साहेब असतील. आणि पाथर्डी तालुक्यामध्ये सामाजिक रचना ही फार इतर मतदारसंघापेक्षा वेगळी. म्हणजे मराठा उमेदवार जर लढली तर ते मताधिक्यात किंवा ते निवडणूक वेगळ्या पद्धतीने होती. आणि परत सामाजिक याच्यावर गेलं किंवा मराठा वंजारी असं झालं तर त्यामध्ये आमचं थोडंसं भावनेचा विषय असतो किंवा सामाजिक दृष्टिकोन असतो. आणि शेवटी विरोधक हा विरोधक असतो. आणि त्यामुळे मी दोन्ही जे माझे विरोधक आहेत किंवा जे लढण्यासाठी इच्छुक आहेत दोघांबरोबर लढलेली आहे. तेव्हा मला आता निवडणुकीला कशा पद्धतीने करायचं, काय करायचं, आमचे वरिष्ठ नेते म्हणजे पंकजाताई, देवेंद्रजी बावनकुळे साहेब या सर्व नेत्यांचं लक्ष आहे. पण लोकसभेला तर तुम्ही खांद्याला खांदा लावून काम केलं. बरोबर केलं. आता काय होईल? नाही, लोकसभेला 2014ला आमच्याकडून खासदार सुजय विखे पाटलांना 61,000चं मताधिक्य होतं. नवीन चेहरा होता, तरुण होता, लोकांनी केलं आणि कामही भरपूर झालं. पण दुर्दैवानं त्यावेळेस कोरोना आला. कोरोनानंतर खासदार साहेबांचा सगळा निधी म्हणजे देशातल्या सगळ्याच खासदाराचा कोरोनाकडे मोदी साहेबांनी वळवला होता. बरोबर. नंतर महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आम्हाला निधी देण्यामध्ये, विकास कामामध्ये जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीच्या
सदस्यांना किंवा लोकप्रतिनिधींना हो. त्यामध्ये दुजाभाव केला गेला. बरोबर. आणि जेव्हा पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या मदतीने महायुतीचं सरकार आलं आणि त्या 2-2.5 वर्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली. परंतु मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जो आमच्या पक्षाचा जाहीरनामा होता की 400 पार आपल्याला जायचं आणि यामध्ये नरेटिव्ह सेट झालं, संविधान बदललं जाईल या सांगण्यामध्ये आमचे विरोधक यशस्वी झाले. आम्ही त्याचा मुद्दा खोडू शकलो नाही. बरोबर. त्याचबरोबर कांद्याचा विषय आला, दुधाचा विषय आला आणि ह्या थोड्याशा याच्यामुळे थोडासा आरक्षणाचा विषय आला आणि त्यामुळे थोडासा सेटबॅक आम्हाला बसलाय. तरी पाथर्डी तालुक्यातून 11,000चं लीड आणि शेवगावमध्ये आम्ही 4,000 मायनस राहिलो आणि मग 7-7,500चं लीड आम्ही दिलो. निश्चित आहे की काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या सगळेच कार्यकर्ते. बरोबर बरोबर. हे सगळं झालं, पण या पद्धतीनं जो नॅरेटिव्ह सेट झाला असं तुम्ही म्हणताय, म्हणजे स्थानिक राजकारणाचा यात काही मुद्दाच नव्हता. हे फारसे शेवटी देशाची निवडणूक होती. लोकसभा आणि विधानसभेमध्ये खूप फरक आहे. त्यावेळेस मोदी साहेबांचा चेहरा प्रधानमंत्री म्हणून होता. जिल्ह्याचं नेतृत्व विखे पाटील साहेब करणार होते, पालकमंत्री नामदार विखे पाटील होते. आणि जेव्हा विधानसभेची निवडणूक येते त्यावेळेस स्थानिक प्रश्न वेगळे असतात, चेहरे वेगळे असतात, व्यक्तिगत संबंध वेगळे असतात आणि मतदारसंघ थोडासा छोटा असतो. त्यामुळं आमचं जो लोकांशी संपर्काचं माध्यम आहे तो डे टू डे चालूच असतो. त्यामुळे ही निवडणूक वेगळी आणि लोकसभेची वेगळी. आता कसं तुम्ही बघताय या निवडणुकीमध्ये मतदारसंघामध्ये जे प्रश्न आहेत, आता पाणी प्रश्नाबद्दल तर आपण बोललो, रस्त्यांचं पण झालं, बेरोजगारी एक मोठी समस्या आहे, ब्रेन ड्रेन होत आहे. सगळ्यांना उच्च शिक्षणासाठी मुलांना जे आहे ते बाहेर जावं लागते, औरंगाबादला जावं लागते, पुण्याला जावं लागते, नगरला यावं लागतंय. याकडे तुम्ही कसं बघताय? खरं तर नगर जिल्हा आपण बघितलं महाराष्ट्रात की विस्तारीकरणाने भौगोलिक दृश्य खूप मोठा आहे. पूर्वी नगरची MIDCचं एक नाव होतं. इथले भौगोलिक रचना असेल म्हणजे बहुतांश भाग हा म्हणजे नगर दक्षिण जर धरला तर हा दुष्काळी आणि शिक्षणाच्या दृष्टीने थोडासा तफावत. उत्तर आणि दक्षिण जर बघायला तर उत्तर हा खूप विकसित दिसतो. तिथे समजा संगमनेर असेल, राहुरी, शिर्डी किंवा नेवासा हे भाग जास्त आणि तिथं मोठमोठ्या शैक्षणिक कॉलेजेस असतील किंवा तो भाग तसा आहे. तसं आमच्या दक्षिणमध्ये थोडंसं हे तालुके जर बघितले तर कायम दुष्काळी आहेत. परंतु 2014ला जेव्हा महायुतीचं सरकार भाजप सेनेचं त्यावेळेस ग्रामविकास मंत्री पंकजाताईंकडं खातं होतं. ग्रामविकास असेल, मुख्यमंत्री ग्रामसडक आणि जलसंधारण आणि त्यावेळेस खूप कामं आमच्या मतदारसंघात रस्त्याची झाली. परंतु जो बेरोजगार विषय आहे की आमच्या तालुक्यामध्ये कुठे MIDC नाही आहे. त्यामध्ये बहुतांश जागा तिथलं एखादी MIDC आणायचं असेल तर तिथं जागा, पाणी, वीज हा भाग या दृष्टीने ह्या गोष्टीमुळे जर स्वयंपूर्ण असेल तर MIDC आणायला काहीच अडचण नाही. आमचे प्रयत्न चालू आहेत. फडणवीस साहेबांकडे पाठपुरावा केला, उदय सामंत साहेबांकडे केलेला. थोड्याशा जागेच्या अडचणी आहेत तर शासकीय जागा कशी मिळेल आम्हाला. साधारणतः छोटी मिनी MIDC जरी असेल तर 100-200 एकर जागा त्या MIDC अपेक्षित आहे. निश्चित आहे की आमचा ऊसतोडणी कामगारांचा तालुका आहे, तेव्हा आमची अपेक्षा असते की आमचा हा ऊसतोडणी कामगार विस्थापित झाला नाही पाहिजे. शिक्षणासाठी तो आपल्या जवळच असला पाहिजे. बरोबर. आणि मग त्या दृष्टीने भविष्यात आमचं स्वप्नच ते आहे की आता बाकीच्या गोष्टी मूलभूत ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होत आहेत. परंतु आता इथून पुढे फोकस MIDC किंवा उद्योग व्यवसाय आपल्या भागामध्ये आले पाहिजे. आणि नगरची जी MIDC ती अजून जास्त डेव्हलप झाली तर निश्चित आहे की तालुक्यातून येणारा जो तरुण आहे तो नगर शहरामध्येच रोजगार मिळेल त्यांना. ह्या सगळ्या विषयामध्ये आपण एक लोकप्रतिनिधी आहात, आपली एक जबाबदारी असे की काय विधिमंडळात आपण कायदे करण्यासाठी आपण जसं हे मत आपलं देत असतो त्याचप्रमाणे शासकीय योजना ज्या आहेत आपल्या मतदारसंघात कशा राबवता येईल याबद्दल आपण त्याचा हे ठेवत असतो. आपल्या मतदारसंघामध्ये काय काय झालंय, शासकीय योजना आपण कुठल्या कुठल्या राबवल्यात, म्हणजे लाडकी आता सध्या मागच्या बजेटमध्ये ज्या योजना अतिशय लोकप्रिय झाल्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री वयोश्री योजना असेल, मुलींना मोफत शिक्षण असेल, महिलांना गॅस सिलेंडर असेल किंवा 50% प्रवासात सवलत असेल, ह्या योजना आता मुख्यमंत्री लाडक्या बहिणीच्या योजनेचं जर झालं तर आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक बूथवर प्रत्येक गावामध्ये नोंदणी करून घेतली, कॅम्प घेतले आणि त्यामुळे मोठ्या संख्येने यामध्ये महिलांची नोंदणी झाली. वयश्री योजनेची पण झालेली आहे, लाडक्या भावाची पण झालेली आहे आणि जवळपास मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचं जर बघितलं तर पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त नोंदणी झालेली आणि जवळपास 90-95% महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत.
त्यामुळे शासकीय कुठली योजना असेल, मागेल त्याला सौर ऊर्जा, कृषी पंप असेल, वैयक्तिक योजना असतील, त्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या पक्षाच्या वतीने, पदाधिकाऱ्यांच्या वतीने चालू असतं. पक्षाचाच मुद्दा निघालाय तर सध्या असं दिसतंय एकूण राजकारणामध्ये की पक्षांतर्गत तुमच्या उमेदवाराला विरोध होतोय. शेवटी लोकशाहीमध्ये सगळ्यांना उमेदवारी मागण्याचा अधिकार असतो. बरोबर. परंतु पक्षाची जी नियमावली, चौकट आहे, जी कोर कमिटी आहे, त्यामध्ये पक्षातील जरी असेल आमचे, तर तो मागण्याचा अधिकार आहे. शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. परंतु त्यासाठी विरोधाला विरोध किंवा अडचण निर्माण करताना थोडेसे पथ्य, तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, त्यांनी पक्षाच्या बैठकीमध्ये हे मागणी केली पाहिजे किंवा सार्वजनिक त्यामध्ये विषय न करता बरोबर जो पक्षाचा निर्णय असेल तो मान्य सगळ्यांनी केला पाहिजे. बरोबर. गेली 2 टर्म एक महिला म्हणून तुम्ही तुमच्या मतदारसंघात काम करत असताना आपलं कुटुंब सांभाळून तुम्हाला या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणं कसं जमतं? कारण काही संस्था पण आहेत, आपल्या कारखाने पण आहेत, त्यांच्याकडे आपण कसं लक्ष देतो? खरं तर 2014ला निवडणूक लढवल्यानंतर, निवडून आल्यानंतर जसं कुटुंबामध्ये करता पुरुष किंवा स्त्री ही कुटुंबाची जबाबदारी घेते, तर मलाही मग शेवगाव पाथर्डी हे माझं कुटुंब मानलं आणि त्या दृष्टीने आमची कामाची वाटचाल आहे. खरं तर जबाबदारी खूप मोठी होती. आमचं वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना असेल, दूध संस्था आहेत, मार्केट कमिटी आहे, त्याच्याबरोबर खरेदी विक्री संघ आहे, सगळ्या सहकारातील संस्था, जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या भारतीय जनता पार्टीच्या आणि आमच्या परिवारावर प्रेम करणाऱ्या आहेत. त्यामुळे जबाबदारी खूप होती. कार्यकर्त्यांचा खूप चांगला संच होता. पूर्वी आमचे सासरे अप्पासाहेब राजे हे 10 वर्ष आमदार होते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. माझे वडील 10 वर्ष आमदार होते, 2.5 वर्ष ते राज्यात मंत्री होते. माझे आजोबा आमच्या साहेबांचे पण म्हणजे संगमनेरचे सगळे, हे सगळी कौटुंबिक पार्श्वभूमी असल्यामुळं आणि कुटुंबाचा खूप मोठा सपोर्ट मला त्या ठिकाणी आहे. आमच्या सासूबाई असतील, आमचे दीर आहेत, माझी जाऊबाई आहे किंवा आमचे सर्व मोठं एक राजाई परिवार आहे. आमचे 5 भाऊ, आमचे सासरे म्हणून, आणि त्यामुळे कुटुंबाचा खूप मोठा माझ्या पाठीमागं एक पाठिंबा आहे आणि त्यामुळेच मी काम करू शकते. कौटुंबिक जबाबदारी आमच्या घरची मंडळी सगळी पार पाडतात आणि त्यामुळे बाहेर एवढा वेळ देऊन मी तालुक्याला एक कुटुंब म्हणून, जसं घरचं छोटं कुटुंब हे माझं मोठं कुटुंब आहे. बरोबर. तालुक्यातला एक ज्वलंत प्रश्न म्हणजे शेवगाव तालुक्यातला जो आहे तो शेवगावचा पाणी प्रश्न आहे, तो कधी सोडवणार हा प्रश्न प्रत्येक लोकप्रतिनिधीला विचारला जातो. तुम्ही सांगा. खरं तर शेवगाव पाणी पुरवठा योजना शेवगावकरांचं म्हणजे थोडंसं म्हणावं लागेल की जसं म्हणतं की धरण उशाला कोरड घशाला आणि त्याच्याबद्दल वारंवार बोललं जातं. माझ्यावर आरोप केले जातात, पाथर्डीला जास्त लक्ष दिलं जातं आणि शेवगावला. परंतु मी आपल्या माध्यमातून सांगू शकेल की जी शेवगाव पाणी पुरवठा योजना आहे, जिच्यासाठी 78 कोटी रुपये शासनाने मंजूर केले होते, त्याला दुर्दैवानं काही पक्षातील असेल किंवा विरोधकांनी याच्यावर राजकारण करत गेलं. मध्ये 2.5 वर्ष आमचं सरकार नव्हतं, त्याच्यामुळे या योजनेकडे दुर्लक्ष झालं. सुदैवानं नंतर टेंडर झाल्यानंतर ज्या एजन्सीला काम मिळालं त्यांनी फेक डॉक्युमेंट्स दिले, त्याच्यामुळे ते सगळं निस्तरता त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला. त्यामुळे ही रेंगाळली. पण गेल्या 6 महिन्यापासून मी याचा पाठपुरावा करून परत आता रिटेंडर झालंय, एजन्सी फायनल झाली, त्याला आदेश आला आणि येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये बँकेच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यानंतर साधारणतः माझी अपेक्षा आहे की 1-2 तारखेला त्याला वर्क ऑर्डर मिळून आम्ही 5 तारखेच्या ह्या कामाचा शुभारंभ कसा होईल यासाठी प्रयत्न करू आणि 1.5 वर्षामध्ये ही पाणी पुरवठा योजना पूर्ण होईल. पूर्ण क्षमतेने, पूर्ण दाबाने प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी देण्याचं जे शेवगावकरांचं गेलं 30-40 वर्षापासूनचं स्वप्न आहे ते पूर्ण केल्याचं समाधान मला या 2 वर्षामध्ये लाभेल. आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे येऊयात. मुलाखतीच्या सुरुवातीला आपण आपल्या निवेदनामध्ये आपला चर्चेचा विषय आला होता की मराठा उमेदवार हे आता सध्या चालू आहे. मराठा आरक्षणाच्या विषयी मोठं आंदोलन चालू आहे, राजकारण चालू आहे. लोकसभा इलेक्शनमध्ये पण वंजारी विरुद्ध मराठा किंवा ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद झाला. बीडवर त्याचा परिणाम झाला, नगरवर त्याचा काही प्रमाणात परिणाम झाला. आपल्या मतदारसंघात पण असं काही होईल असं वाटतं? हे थोडंसं मराठा आरक्षणाच्या बाबतीत हा अतिशय संवेदनशील विषय आहे. प्रत्येक समाजाचं नेतृत्व करत असताना जे लोक नेतृत्व करतात ते आपल्या प्रश्नांसाठी शासनाशी भांडत असतात. आमचंही म्हणणं होतं की विधिमंडळात बोलताना आम्ही सांगितलेलं होतं की मराठा समाजाला मागासलेलं आरक्षण दिलं पाहिजे, परंतु ते कायद्याच्या चौकटीत टिकेल असं आणि कुठल्याही समाजावर अन्याय न करता, म्हणजे तो ओबीसी असेल किंवा धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल किंवा इतर समाज असेल, यांच्या आरक्षणाला धक्का न लावता याबाबत निर्णय झाला पाहिजे. त्या दृष्टीने देवेंद्रजी मागच्या काळात ते मुख्यमंत्री असताना
कोर्टामध्ये टिकणे इथपर्यंत त्यांनी हे केलं होतं. खरं तर तोच प्रश्न त्यांच्या माध्यमातून मार्गी लागलेला आहे. आणि मला वाटतं की आमच्या तालुक्यातलं खूप चांगलं सामाजिक वातावरण आहे. निवडणुकीपुरते 2 दिवस तो विषय होतो, परंतु मला वाटतं की शेवटी समाजात काम करत असताना शेवटी आपली सामाजिक सलोखा सुद्धा प्रत्येक समाजाला एकमेकाची गरज आहे. आणि तरच तो समाज व्यवस्था अतिशय म्हणजे सुदृढ राहते. मला असं वाटतं की हे कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा लोकप्रतिनिधी याचं राजकारण न करता म्हणजे निवडणूक आल्या म्हणून आम्ही समाजावर बोलायचं की आपल्या समाजाचं ओढायचं, तो विषय त्या ठिकाणी थांबला पाहिजे. बरोबर. आपल्या मतदारांना आपण काय आवाहन कराल सगळ्या शेवटी? मतदारांना मी हेच आवाहन करेल की आता विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने 2014 असेल, 2019 असेल, भारतीय जनता पार्टीवर महायुतीवर विश्वास ठेवलेला आहे. आमचा मतदारसंघ मराठा, वंजारी, धनगर, ओबीसी बहुल असा आहे. आणि या मतदारसंघाचं नेतृत्व ज्यांनी केलं त्यांनी विकासाचा दृष्टिकोन ठेवूनच काम केलेलं आहे. आमच्या मतदारसंघामध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा खूप प्रभाव आहे. अतिशय त्यांना मानणारा वर्ग आहे. पंकजताईंना साहेबांच्या रूपानेच पाहिलेला आहे. आणि म्हणून मी मतदारांना आवाहन करेल की सामाजिक सलोखा राखत, सामाजिक वातावरण आपलं सुदृढ ठेवत विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी मला सहकार्य करावं. कारण की जे मूलभूत प्रश्न होते 10 वर्षामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला खात्री आहे की शेवटी विकास कामांच्या बळावरच भारतीय जनता पार्टी या मतदारसंघामध्ये विजय मिळवेल. तर या होत्या मोनिकाताई राजूभाऊ राजळे, भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करणार आहेत. मेट्रो न्यूजशी आपण संवाद साधला त्याबद्दल आपले धन्यवाद आणि आपल्या भावी वाटचालीला मेट्रो न्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.